हॅलो, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ सर्वांना. चला तर नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओला झालेली आहे छान अशी सकाळ सकाळी सुरुवात. तर बघा, आता मी सर्वात आधी ना मेडिटेशन वगैरे करून घेते. सकाळी उठल्यानंतर मस्तपैकी फ्रेश झाले आणि फ्रेश झाल्या आधी मेडिटेशन करायला बसले. ही माझी नेहमीची सवय आहे. म्हटलं चला छान असं मस्त मेडिटेशनचा आज व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करा. तर जशी माझी सकाळची सुरुवात होते ते पहिली सुरुवात मी आज तुम्हाला दाखवत आहे. आज म्हटलं व्हिडिओमध्ये शेअर करूया. चला तर आपलं मस्त शांत असं मेडिटेशन झालं आणि मेडिटेशन झाल्यानंतर बघा देवाला नमस्कार करते, लक्ष्मी मातेला प्रार्थना करते. आणि असं आपलं नेहमी आपण जे नेहमीला एकदाची सवय जर लावली ना आपण, आपल्याला तर बरोबर ही सवय लागते. पण थोडं आता ह्या सवय लागायला आपल्याला वेळ लागतो. जसं की 21 दिवस, 30 दिवस किंवा 90 दिवस अशा सवयी लागायला वेळ लागतो. तर तसं कठीण आहे, पण सुरुवात करायला काही हरकत नाही. माझी तर पहाटे 4ला सुरुवात होते. त्यानंतर बघा मी एखादं बुक वगैरे वाचते. त्यानंतर त्या बुकमधल्या काही चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या मी इथे डायरीमध्ये नोट करते. ही माझी नेहमीची सवय आहे. म्हटलं चला छानपैकी असं बुक वगैरे छान बुक रीडिंग करा आणि त्यानंतर मस्त डायरीमध्ये छान अशा छोट्या गोष्टी महत्त्वाच्या ज्या असतात त्या आपण लिहून ठेवूया. म्हणजे कधीही आपल्या कामाला येऊ शकतात. तर मग 4ला सुरुवात झाली. असं मला आवरता मला जवळजवळ 5 वाजलेले होते. तर हे 5 वाजता मग मी बुक क्लब वगैरे करून घेते आणि त्यानंतर बघा मला देवपूजा पण करायची होती. मग त्याआधी म्हटलं चला थोडंसं आपण मस्तपैकी आपलं एनर्जी ड्रिंक घेऊया. आणि आपल्या एनर्जी ड्रिंकशिवाय तर आपली काही सुरुवात होतच नाही. हे तर आपलं नेहमीचं ठरलेलंच आहे. एनर्जी ड्रिंक घेतलं म्हणजे ना जरा असं फ्रेश वाटते. तर आज ना सकाळी उठल्या मस्तपैकी एनर्जी ड्रिंक घेतलं. आंघोळ वगैरे झाल्या कारण मला आज देवपूजासुद्धा करायची होती. तर मग तशी तर मी रोजच देवपूजा सकाळीच करते आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये जी देवपूजा करतो ना ती खूप छान असते. बघा आता आज नाश्त्याची तयारी करायची. तर आज डिमांड होती केदारची शिरा. तो आधीच मला रात्री सांगून ठेवतो की त्याला उद्या नाश्त्यामध्ये काय पाहिजे. तर बघा आता इथे मी शिरा बनवायला घेतला आणि ही कढई दिसत असेल याचा एक कान तुटलेला आहे. पण ही कढई मला मोळीमध्ये नाही द्यायची, कारण ही आहे माझ्या पप्पांची निशाणी. म्हटलं चला आपण ही कढई आता छान हिला पण ना मी कान वगैरे बसवून घेणार आहे आणि छान असं ते काठाने जी काळी झाली ना ते कुठला स्प्रे वगैरे जर मिळत असेल तर मी तो सुद्धा बोलवणार आहे. तुम्ही मला नक्की लिंकमध्ये शेअर करा कुठला स्प्रे मिळेल तर जर्मन आपल्याला साफ करायसाठी, कारण ही निशाणी आहे पप्पांची. मग मी ना इथे शिरा बनवायला घेतला. छान असा मस्त रवा तुपामध्ये लालसर होईपर्यंत परतून घेतला आणि लाल शिरा छान परतल्यानंतर बघा आज ना मी यामध्ये नेहमीप्रमाणे खारी पावडर टाकणारच होती. पण मी म्हटलं थोडा आता गूळ पण घालूया. एखाद्या वेळेस गूळ चालतो, आपण कधी असं नेहमी तर नाही टाकत मी गूळ. पण नुसतं खारी पावडरचा सुद्धा शिरा गुडचट असा होतो. तर आता कसं आहे आपली प्रत्येकाची आवड असते खाण्याची. कोणाला जास्त गोड लागते तर कोणाला कमी. तर मी असं नुसतं खारी पावडर टाकूनसुद्धा हा शिरा बनवत असते. पण आज ना मी गूळ टाकणार होती. तर बघा मस्त आपलं गुळाचं पाणी वगैरे करून घेतलं इथे. आज डीमार्टमधून मम्मी त्या कालच गूळ घेऊन आलेली होती. काल डीमार्टमधून किराणा आणला, थोडाफार लागतो तो. तर मम्मींसोबत गूळ पण आणला होता. मग म्हटलं चला छान आज गुळाचा शिरा बनवूया. तर मी इथे सकाळी नाश्त्याला ना गुळाचा शिरा बनवते. बघा आपल्या गुळाचं पाणी आपलं साखर वगैरे टाकून, थोडं साखरही टाकतात कोणी गूळ टाकतं. तर मी इथे गुळाचं पाणी घातलेलं आहे आणि खारी पावडर. तर थोडं वरून आहे ना की आपण तूप घातला म्हणजे ना शिरा खूप छान लागतो. तर बघा इकडे ना हे आंबे आहे मामाकडचे. मम्मी मामाकडे गेली होती ना हिवरखेडला, तर येताना मम्मीने आंबे आणले होते. तर मी विचार केला होता की आपण ह्या आंब्यांचं लोणचं करूया. तर मी लोणच्यासाठी आंबे फोडायला घेतले तर हे पिवळे निघाले. म्हटलं चला आता हे पिकवू घालू. आज बघितले तर 8-15 दिवसांनी हे आंबे मला पिकलेले दिसले. मग म्हटलं चला आता छान असे केमिकल फ्री आंबे खायची इच्छा तर कोणाची नाही होणार, माझी तर झाली होती. मग म्हटलं चला आज आपण मस्तपैकी केमिकल फ्री असलेले आंबे खाऊया. मी सर्व मला पाहिजे तितके 3-4 आंबे कट केले आणि मस्तपैकी आंबे एन्जॉय केले. मस्त आंबे खाल्ले. त्यानंतर आता मला बनवायचा होता स्वयंपाक. मग मी स्वयंपाक करायला किचनमध्ये गेली आणि किचनमध्ये बघा आता छान असं मस्त आज ढेमस्यांची भाजी बनवायची होती, मसाला ढेमसं. त्यासाठी ना खोबरं वगैरे, जिरं, तीळ, शेंगदाणे असे सर्व पदार्थ मस्त भाजून घेतले आणि त्यामध्ये थोडा हिरवा कोथिंबीर, मिरची, लसण, आलं वगैरे घालून मस्त असा मसाला रेडी करायचा होता. रेडी करायला घेतला. मग बघा आता इथे ना मसाला वगैरे रेडी करून घेतला.
त्यानंतर छान असं मस्त ढेमसे भरल्या ढेमसेंची भाजी वगैरे बनवायला घेतली. तर आज ना मसाला ढेमसे खायची इच्छा खूप झाली होती. कसं आहे आमच्याकडे ना आता जसं एकदाच मी रेसिपी केली होती मसाला ढेमसेंची, सर्वांना आवडली. तर मग आता सर्वांची डिमांड ढेमसे असले म्हणजे ना मसाला ढेमसेचीच असते डिमांड, जेव्हा पण मी बाजारातून ढेमसा घेऊन येते तेव्हा. तर आज मग म्हटलं चला आता सर्व म्हणतच आहे तर ढेमस्यांची भाजी बनवूया मसाल्याची. तर इथं मस्त आणि जरा मेहनत आहे याला, मसाला करा, असं करा तसं करा. आणि साधी ढेमसाची जेव्हा आपण भाजी बनवतो तिला काही मेहनत नाही लागत. पण काय करता कधी कधी अशी पण भाजी खायला आवडते सर्वांना, तर सर्वांच्या आवडीचा विचार तर केलाच पाहिजे. मग मी मस्त अशी मसाला ढेमसांची भाजी बनवायला घेतली. बघा असं मसाले वगैरे सर्व काढून घेते मिक्सरमधून. आणि सगळे मसाले पहिले कोरडे मसाले काढले, त्यानंतर मग ओला मसाला काढून घेतला आणि छान अशी ढेमसाची भाजी रेडी केली. जिथं ना सर्व ढेमसांमध्ये मसाला वगैरे आता भरून घेते. हा बघा आता बारीक झालेला आहे मसाला. आता जो मसाला बनवला होता तो ढेमसांमध्ये भरून घेते. त्यानंतर इथं कढईमध्ये तेल पण तापत ठेवून दिलं. त्यानंतर म्हटलं चला आता सर्व मसाला तेलामध्ये वगैरे घालून घेऊया. सर्व ढेमसांमध्ये भरून झाला आणि जो उरलेला मसाला होता तो इथे तेलात घातला, ओला मसाला. आणि आता सर्व तेलामध्ये परतून घेते. आणि हा मसाला छान 5 मिनटं मस्त परतून घेतला. त्यानंतर सर्व इथं मसाले तिखट, मीठ, हळद वगैरे सर्व घालून घेतले. आणि छान अशी ढेमसाची भाजी मस्त थोडं पाणी वगैरे घालून छान शिजवायला ढेमसं ठेवून दिले. मस्त परत करून छान असा ढेमसाची भाजी, मसाला ढेमसाची अशी भाजी आपली रेडी होती. आणि गरमागरम असं जेवण करायला या सर्वांनी. त्यानंतर बघा इथं भाजी रेडी झाली. नंतर मग मी चपात्या वगैरे सर्व करून घेतल्या. आणि बाकीचे तर आपले रोजचे कामं आहेतच, बाकी तेही कामं तर काही सुटले नाही आहे. तेही थोडं करता म्हणजे स्वयंपाक करता करता इकडे तिकडे माझे कामं सुरूच असतात. आणि आजचं सकाळचं वातावरण ना खूप छान होतं, मस्त थंड थंड हवा सुटलेली होती. कारण सध्या ना वातावरण थंड झालेलं आहे. तशी तर गरमी आहे दिवसभर, पण जरा कधी सकाळी वातावरण थंड होतं, कधी संध्याकाळी थोडा पाऊसही येत आहे. त्यामुळे जरा चांगलं वाटते. मस्त सकाळी तसंही आपण सकाळी जितक्या लवकर उठू ना तितकं आपल्याला प्रसन्न तर वाटतच असते. मग मस्तपैकी असं आता स्वयंपाक झाला. दुपारचे 1 वाजलेले होते. छान असं मस्त आम्ही जेवण करायला घेतलं सर्वांनी. आणि आज बघा आंब्याचा रस पण बनवला होता, ढेमसाची भाजी, आंब्याचा रस. त्यानंतर ज्या पण भाज्या होत्या सर्व त्या मी घेतल्या बनवून. त्यानंतर भात वगैरे बनवला. आम्ही छान असं सर्वांनी एकत्र आता इथे जेवण करतो. कसं आहे आम्हाला सर्वांना एकत्र जेवायची सवय आहे, तर आम्ही एकमेकांसोबतच जेवण करत असतो. मग बघा तर इथं डीमार्टमध्ये ना मम्मी गेली होती, मम्मीसोबत मुलंसुद्धा गेले होते. त्यांनी बघा असं छान असे समोसे आणले होते, त्यासोबत चटणी पण छान होती. मला म्हणले की टेस्ट कर म्हणून, तर मी आता थोडीशी टेस्ट बघते. चला तर आता मस्तपैकी जेवण करूया आरामात. आणि दिवसभर आता थोडा आराम करायचा आहे, कारण बाहेर निघणं शक्य नाही आहे, कारण खूप ऊन तपत आहे. आणि उन्हामुळे ना खूपच असं बाहेर निघायची अजिबात इच्छा नाही. त्यानंतर मग मी काही व्हिडिओ कंटिन्यू नाही केला. त्यानंतर दुपारी 4ला आम्ही गेलेलो आहे इथे राकेश मार्केटला. अमरावतीमधलं सर्वात मोठं भांड्यांचं मार्केट आहे हे. आणि इथे आल्यानंतर खूप सुंदर सुंदर अशा वस्तू पाहायला मिळतात, पितळेच्या, तांब्याच्या, त्यानंतर बघा स्टीलच्या वगैरे असं खूप छान छान सामान असतं तिथं राकेश मार्केटला. आणि सुंदर सुंदर समया, आणि इतकं अधिक महिन्यानिमित्त तर खूपच छान सजवलेलं होतं हे मार्केट. खूप सुंदर सुंदर वस्तू अशा आलेल्या होत्या. आणि बाहेर बघा इतक्या उन्हामध्ये आल्यावर आम्ही चेहऱ्याला सर्व बांधबून करून मी तर उन्हात बाहेर पडली होती, कारण ऊन तर खूपच तापत आहे. आणि महत्त्वाचं असलं तरच घराबाहेर पडावं असं माझा विचार आहे. मी तर सहसा बाहेर निघतच नाही आहे, पण महत्त्वाचं काम होतं म्हणून मी बाहेर आली. त्यानंतर छान अशी मस्त दिव्यांची, त्या तांब्याच्या प्लेटांची वगैरे अशी खरेदी केली. खूप मस्त मस्त सामान घेतलं. आणि आतमधून बाहेर जायची इच्छाच नव्हती होत, इतके सुंदर सुंदर वस्तू होत्या इथे. भरणे छान नवीन नवीन आकाराचे, तांब्याचे, पितळेचे, खूपच सुंदर सुंदर वस्तू आहेत इथं मार्केटला या. मग मस्त आम्ही फिरलो, खूप छान अशी खरेदी वगैरे केली सर्वांनी, मम्मी आणि मी. तसं तर घरच्यासाठी काही घ्यायचं नव्हतं, मग आम्ही द्यायसाठीच वाण म्हणून घेतलं. हे बघा माझ्या चेहऱ्याला बांधलेलं दिसत असेल. चला तर आता मी इथेच आजच्या व्हिडिओचा